विभागाअंतर्गत शाळा बंद तरी शिक्षण सुरू या राज्यस्तरीय शिक्षण वर्गात मी श्रीमती रेश्मा रामचंद्र कुळे उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. माझी शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1, विक्रोळी पश्चिम, एन वॉर्ड, घाटकोपर. आजचा आपला विषय आहे गणित. आज 17 जानेवारी 2022 सोमवार. आजच्या आपण या गणिताच्या तासाला घेणार आहोत प्रकरण 13व, त्रिकोणांची एकरूपता. एकरूपता म्हणजे काय आणि एकरूपता कशी दाखवली जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा सुविचार आहे, कष्टाशिवाय मिळेल अशी कोणतीही वस्तू या जगात नाही, की सहज अगदी काहीही त्रास न घेता आपल्याला काही मिळेल, तर असं काहीही नाही. उदाहरणार्थ, आपल्याला अभ्यास करायचा असेल, मला सगळं येतंय, मी पास होणारच, तर ही गोष्ट जर आपण मनात ठेवली तर ते शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, बौद्धिक मेहनत घ्यावी लागेल आणि ती जर घेतली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. त्यामुळे भविष्यात नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे काही करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतील. मग ते शारीरिक असतील किंवा बौद्धिक स्वरूपात असतील, पण कष्टाशिवाय पर्याय नाही. आज आपण शिकणार आहोत त्रिकोणांची एकरूपता. तुम्ही एकरूप म्हणजे काय हे तुम्ही शिकलेले आहात, अभ्यासलेलं आहे, तर आपण त्याचा थोडा जास्तीचा अभ्यास घेणार आहोत, कारण आपल्याला एकरूपता वेगवेगळ्या निकषांच्या आधारे पडताळून पाहायची आहे. पहिला प्रश्न आहे की एकरूप आकृत्या म्हणजे काय? एकरूप हा जो शब्द आहे, एकरूप, एकरूप म्हणजेच काय? समान रूप, सारखं रूप, अनुरूप, सुस्वरूप, म्हणजे एकसारखं, एकरूप, तंतोतंत त्यासारखीच तशी वस्तू. उदाहरणार्थ, आपण हाताचे आपले पंजे घेतले तर ते पंजे आपले कसे आहेत? एकरूप आहेत. तुम्ही स्वतः जुळवून बघा. प्रत्येक बोटाला बोट जुळवा, त्याच्यानंतर तळहाताला तळहात जुळवलात तर आपल्याला कळेल की आपले हे दोन्ही हात हे कसे आहेत? एकरूप आहेत. एकरूप म्हणजेच काय? सारखेपणा. आता मी काही आकृत्या तुमच्या पुढे ठेवणार आहे. हा आहे किरण आणि हा आहे दुसरा किरण. यांना म्हटलेलं आहे एकरूप आकृत्या. काही मुलांना प्रश्न पडेल, हे कुठे सारखे आहेत? ह्याचा रंग वेगळा आहे. रंग जरी वेगळा असला तरी त्याचं दिसणारं रूप आणि त्याचा आकार हे कसे आहेत? सारखे आहेत. जेव्हा ही एक आकृती, हा एक किरण मी दुसऱ्या किरणावर ठेवणार आहे, तेव्हा ते दोन किरण बरोबर तंतोतंत जुळतात. म्हणजेच एका आकृतीने तो पूर्णपणे झाकला गेलेला आहे, त्याच्यावर अगदी तो व्यवस्थित राहिलेला आहे. याला आपण म्हणतो एकरूप आकृत्या. तसंच हे दोन कोन आहेत माझ्याकडे. हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे. हे दोन्ही कोन जर प्रश्न विचारला की हे कोण एकरूप आहेत का, तर हे मॉडेल आहे, हे आकृती आहे, ही आपण काय करू शकतो? पडताळून पाहू शकतो, एकमेकांवर ठेवून बघू शकतो. माप मोजायची गरज नाहीये, पण मी विचार करते की ही एक आकृती मी ह्या दुसऱ्या आकृतीवर ठेवून बघते. म्हणजेच काय झालंय की ह्या दोन्ही काय झालेल्या आहेत? एकावर एक तंतोतंत जुळलेल्या आहेत. म्हणजेच हे दोन कोन कसे आहेत? एकरूप आहेत. म्हणजे कुठल्याही आकृत्या जर समान असतील, त्याचा आकार सारखा असेल, त्याची मापं सारखी असतील, त्या अगदी जशाच्या तशा दिसत असतील, तर त्या आकृत्या असतात एकरूप आकृत्या. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात आणि त्याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे की कोणकोणत्या अशा एकरूप आकृत्यांची 5 उदाहरणं तुम्ही पुढच्या तासाला मला सांगायची आहेत. तोपर्यंत आपण अभ्यासाकडे वळूया.
आज आपण शिकणार आहोत त्रिकोणांची एकरूपता. काय शिकणार आहोत? त्रिकोणांची एकरूपता. आता त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? तर त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू, मी इथे 2 त्रिकोण काढलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाला 3 कोन, 3 शिरोबिंदू आणि 3 बाजू असतात. जेव्हा एका त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंवरती तंतोतंत जुळतात, त्याच्या बाजू एकमेकांना तंतोतंत जुळतात, म्हणजे त्रिकोणाचे प्रत्येक गोष्ट, मग तो कोन असेल, शिरोबिंदू असेल किंवा बाजू असेल, हे जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाबरोबर सारखं जुळत असेल, अगदी तंतोतंत, त्याच्यात काहीही बदल नाही असं असेल, तेव्हा आपण म्हणतो की हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. काय म्हणतो? हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. मग आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेऊया की एकरूपता म्हणजे नेमकं काय? आता इथे मी हे 2 त्रिकोण काढलेले आहेत. या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC. तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाचं नाव आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. जो शिरोबिंदू घेऊ तिथून आपण त्याचं स्टार्ट, त्रिकोण BCA किंवा त्रिकोण CAB असंही आपण म्हणू शकतो. पण आता आपण असं नाव लक्षात घेऊया, त्रिकोण ABC हा एक त्रिकोण आहे, त्याला मी नाव देते ट्रायंगल 1. आणि हा दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR, ह्याला मी नाव देते ट्रायंगल 2. असे हे 2 त्रिकोण माझ्याकडे आहेत आणि हे 2 त्रिकोण एकरूप आहेत असं म्हटलेलं आहे. मग एकरूप आहेत म्हणजेच काय? तर A शिरोबिंदू बरोबर P हा शिरोबिंदू, शिरोबिंदू A बरोबर शिरोबिंदू P, शिरोबिंदू B बरोबर शिरोबिंदू Q, शिरोबिंदू C बरोबर शिरोबिंदू R. आता हे प्रत्येक शिरोबिंदू जर मी या त्रिकोणाशी जुळवले तर ते एक बरोबर तंतोतंत जुळतात. फक्त शिरोबिंदूच आहेत का? तर नाही. तर बाजू AB बरोबर AB बरोबर बाजू PQ. बघा, मी ज्या पद्धतीने घेते त्या पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बाजू BC बरोबर बाजू QR. आता इथे प्रत्येक वेळेला बाजू न लिहिता रेख जरी म्हटलं तरी चालेल, आणि रेखसाठी आपण काय करतो? नावावरती रेष देतो. रेख AC बरोबर रेख PR, रेख PR म्हणजेच बाजू PR. शिरोबिंदू झाले सारखे, त्याच्यानंतर बाजू झाल्या सारख्या. आता कोन, कोणाचं नाव? ABC, कोन ABC बरोबर कोन PQR, PQR. म्हणजे इथे कोणता कोन गृहीत धरलेला आहे? जे मधलं नाव असतं त्या कोनाचा विचार केलेला आहे. या कोनाचा विचार झाला. 3 अक्षरी नाव लिहितो तेव्हा मधलं जे अक्षर असतं त्या कोनाचं ते माप असतं. कोन ABC बरोबर कोन PQR. कोन BCA, कोन BCA बरोबर कोन QRP. कोन CAB बरोबर कोन CAB बरोबर कोन RPQ. हे झाले कोन. पण या कोनांचं जर माप दिलेलं असेल, याचं माप 1 अंश असेल तर याचं मापही 1 अंश असेल. C चं माप Y अंश असेल तर R चं माप सुद्धा Y अंश असेल. A चं माप Z अंश असेल तर P चं माप सुद्धा काय असणार आहे? Z अंश असणार आहे. म्हणजेच हे 2 त्रिकोण काय आहेत?
प्रत्येक गोष्टीमध्ये कसे आहेत, सारखे आहेत. जर मी हा त्रिकोण कापला आणि एबीसी हा त्रिकोण कापला आणि तो त्रिकोण मी जसाच्या तसा त्रिकोण PQR वर ठेवला तर काय होईल? ए बिंदू बरोबर पी बिंदू जुळणार आहे, बी बिंदू बरोबर आर बिंदू जुळणार आहे, सी बिंदू बरोबर बी बिंदू बरोबर क्यू बिंदू जुळणार आहे आणि सी बरोबर आर बिंदू जुळणार आहे. तसंच त्याच्या बाजू सुद्धा एकमेकांवर तंतोतंत जुळणार आहेत. तर हा प्रयोग तुम्ही काय करायचंय, घरी करायचा आहे. एखाद्या मापाचा त्रिकोण काढल्यानंतर लक्षात ठेवायचे की ह्याचे तिन्ही कोण, बी दिलाय 1 तर तुम्हाला क्यू सुद्धा त्याच मापाचा काढायचा आहे. म्हणजेच प्रत्येक शिरोबिंदू हा ह्याच्याशी जुळतो, बी क्यू शी जुळतो आणि सी हा आर शी जुळतो. म्हणजेच हे दोन त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. आणि एकरूपतेसाठी हे चिन्ह वापरतात. याचा अर्थ आहे एकरूप आहे. म्हणजेच ए शिरोबिंदू एकरूप शिरोबिंदू बी, शिरोबिंदू पी एकरूप शिरोबिंदू क्यू, सी एकरूप शिरोबिंदू आर, बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू BC एकरूप बाजू QR, बाजू AC एकरूप बाजू PR. तसंच कोन ABC एकरूप कोन PQR, कोन BCA एकरूप कोन QRP, कोन CAB एकरूप कोन RPQ. हे काय आहेत? सगळ्या बाजू याच्या एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. मग लिहिताना आपण लिहू त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. जर या आकृत्यांमध्ये एखादा कोन जरी वेगळ्या मापाचा असेल, समजा याचं माप X आहे आणि याचं माप B अंश दिलेलं असेल आणि बाकी हे दोन कोन समान असतील, तर ते त्रिकोण एकमेकांशी एकरूप होत नाहीत. कारण एकरूप होण्यासाठी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटकाची संगती असावी लागते. काय असावी लागते? प्रत्येक घटकाची संगती असावी लागते. समजा आपण असं लिहिले त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. म्हणजेच ए हा P शी जुळला पाहिजे, B हा क्यू शी जुळणार आहे आणि C बिंदू हा R या बिंदूशी जुळणार आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याने जर लिहिताना त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QRP असं लिहिलं तर ते त्रिकोण एकरूप असणार नाहीत. कारण इथे एकाच एक संगती काय दिलेली आहे, तर इथे कोन B आहे आणि इथे कोन R आहे. म्हणजे B हा R या कोनाबरोबर आहे. हा B आणि हा R. B चं माप X अंश आहे आणि R चं माप Y अंश आहे. तर हे त्रिकोण एकरूप असणार नाहीत. तर लिहिताना त्यांच्या ज्या एकरूप बाबी दिलेल्या आहेत, त्या बाबींनुसारच आपल्याला त्यांची एकरूपता दाखवावी लागेल किंवा त्या पद्धतीने त्याचं नाव लिहावं लागेल की प्रत्येक गोष्ट ही त्याच्याशी कशी असली पाहिजे, संगती असली पाहिजे, त्याच्याशी ती अनुरूप असली पाहिजे, त्याच्याबरोबर ती एकरूप असली पाहिजे. कधी कधी काय होतं, उदाहरणामध्ये तुम्हाला माप दिलेली नसतात किंवा कोन दाखवलेले नसतात, पण आपण निरीक्षणाने त्या बरोबर आहेत का हे आपल्याला पाहता येतं. तर यासाठी आपण दुसरी आकृती बघूया. इथे आणखीन एक मी आकृती काढलेली आहे. दोन त्रिकोण दिसतात आहे. कोणत्या प्रकारचे दोन त्रिकोण आहेत? तर हे त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. कशावरून ओळखता येतं आपल्याला काटकोन त्रिकोण? तर त्यांचा एक कोन काय दाखवलेला आहे, काटकोन दाखवलेला आहे. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण हे 90 अंशाचा आहे. ह्याचा प्रत्येक कोन हा काय आहे, काटकोन आहे.
आता इथे पाहिल्यानंतर कुठे माप दिलेलं नाहीये, पण मी जेव्हा ह्या दोन त्रिकोणांकडे बघते तेव्हा मला काहीतरी खुणा दिसतात आहे. आता त्या खुणा काय दिसतात ते आपण बघूया. बघा, DF ही जी त्रिकोणाची बाजू दाखवलेली आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये HJ ही बाजू दाखवलेली आहे, इथे एक खूण केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की DF ची लांबी ही HJ बरोबर आहे. म्हणजे जे ह्याचं माप आहे, DF चं माप आहे, तसंच HJ या बाजूचं माप सुद्धा कसं आहे, सारखं आहे. दिलेलं नाहीये, पण कशावरून ओळखलं? तर या खुणांवरून आपण काय केलेलं आहे, ओळखलेलं आहे. त्रिकोणाचं नाव काय आहे? त्रिकोण DEF आणि त्रिकोण HIJ. आता ह्या त्रिकोणांमध्ये ही बाजू कशी आहे? सारखी आहे, समान मापाची आहे, कारण चिन्ह दाखवलेलं आहे म्हणजे ती सारखी. आता DEF मध्ये बाजू EF आणि HIJ या त्रिकोणामध्ये बाजू IJ यांचं माप हे सारखं दाखवलेलं आहे. म्हणजेच रेख DF एकरूप रेख HJ. आता ही बाजू आपण घेतली, रेख EF एकरूप रेख IJ. आता ही काटकोन करणारी एक बाजू, रेख DE एकरूप रेख HI. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं लिहिताना आपण त्रिकोण DEF एकरूप त्रिकोण HIJ असं आपण लिहितो आणि हे आपल्याला असंच लिहावं लागेल. जर मी इथे उलट लिहिलं, समजा मी असं लिहिलं DE एक रेख IJ, ही बाजू लिहिली मी DE. बघा, ही आहे DE आणि ही आहे IJ. तर ह्या समान असतील का? नाही, कारण इथे 3 दाखवलेले आहेत रेषा. हे चिन्ह आहे सारखं असलेल्याचं. या बाजू बरोबर ही बाजू, या बाजू बरोबर ही बाजू आणि या बाजू बरोबर ही बाजू. मग इथे DE बरोबर IJ ही एकरूप असणार नाही. एकरूप नाही यासाठी त्याच्यावर काय करायची आहे, एक तिरकी रेघ द्यायची आहे. मग लिहिताना आपल्याला त्याच पद्धतीने लिहावं लागेल, कारण H ची संगती D ची संगती H बरोबर आहे, E ची संगती I बरोबर आहे आणि F ची संगती ही J बरोबर आहे. DE बाजू बरोबरच HI बाजू आहे, DF बाजू बरोबरच HJ बाजू आहे आणि EF बाजू बरोबरच IJ ही बाजू आहे. तसंच महत्वाची गोष्ट म्हणजे कोन E हा काटकोन आहे आणि कोन I हा काटकोन आहे. म्हणजेच E या कोनावरती I हा कोन ठेवला तर काय होणार आहे, तो एकमेकांशी तंतोतंत जुळणार आहे, कारण हे दोन्हीही कोन आपल्याला काटकोन दिलेले आहेत. त्यामुळे त्रिकोणाचे शिरोबिंदू ज्या क्रमाने आपण लिहितो त्याचप्रमाणे त्यांची एकास एक संगती लिहिली जाते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कुठले आहेत आधी पाहून घ्यायचं. कधी कधी आपल्याला इथे मापही दिलेलं असेल, समजा इथे दिलेलं असेल 7 सेंटीमीटर, या बाजूचं मापही आहे 7 सेंटीमीटर, हे असेल 5 सेंटीमीटर, तर HI चं माप सुद्धा असेल 5 सेंटीमीटर, हे असेल 6 सेंटीमीटर. तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करावे लागणार आहे, त्यांची एकास एक संगती दाखवावी लागणार आहे, त्यांची एकरूपता त्याच पद्धतीने आपल्याला काय करणार आहे, दाखवावी लागणार आहे. आणि याला खूप महत्व आहे की कोणत्या बिंदूचं माप सारखं आहे, कोणत्या बाजूचं माप सारखं आहे, हे आपल्याला काय करावं लागेल, बघावं लागेल. समजा उदाहरणार्थ माझ्याकडे 2 त्रिकोण आहे.
इथे मी हे 2 त्रिकोण तुम्हाला दाखवते. हा त्रिकोण आहे एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे माझ्याकडे PQR. आता या 2 त्रिकोणामध्ये बघा, दिसतंय बरोबर? या 2 त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR इथे मी दाखवलेलं आहे की AC बाजू ही PR बरोबर एकरूप आहे, PQ बाजू ही AB बरोबर एकरूप आहे आणि RQ ही बाजू BC या बाजू बरोबर एकरूप आहे. समजा मी ह्याचा क्रम बदलला. मला माहितीये की A बरोबर P हा शिरोबिंदू आहे, C बरोबर R हा आहे शिरोबिंदू, B बरोबर Q हा आहे. पण मी जर याची एकास एक संगती लावायचं ठरवलं की AB बाजू बरोबर मी ही PR बाजू ठेवली आणि मी त्रिकोण जुळवण्याचा प्रयत्न केला. जुळतो का बघा? नाही जुळत. बरं, मग आपण असं करूया, AC बरोबर ही बाजू जोडूया, QP ही बाजू जोडूया. बघा, हे त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळले का? नाही. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. हे दोन्हीही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. दिलेलं आहे. आणि पण मी वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचा प्रयत्न केला. मी आता BC बाजू बरोबर PQ बाजू ठेवली. बघा, जुळतात का तंतोतंत? नाही जुळत. म्हणजे हे त्रिकोण एकरूप नाहीत असं म्हणायचं का? तर निश्चितच नाही. कारण त्यांची संगती ज्याप्रमाणे दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला ते 2 त्रिकोण काय करावे लागतील? दाखवावे लागतील. त्यामुळे एक त्रिकोणाची एकरूपता दाखवताना त्याच्या संगत घटकांना कोणत्या शिरोबिंदू बरोबर कोणता संगत शिरोबिंदू आहे, कोणती बाजू कोणत्या बाजूशी संगत आहे, हे निश्चित करावं लागेल. वेगवेगळ्या, पण मी सगळ्या पद्धतीने जुळवून बघितलं तर ते एकरूप राहत नाहीत. बघा, मी प्रत्येक बाजू जुळवून बघते, पण ते त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. आणि मग माझ्या लक्षात आलं की ते दिलेलं आहे की AC या बाजू बरोबर PR ही बाजू दिलेली आहे, कारण ती सारख्या खुणांनी दाखवलेली आहे. म्हणजे AC बाजू ही PR वरतीच तंतोतंत जुळेल. BC ची संगती ही QR बरोबरच आहे आणि AB ची संगती ही PQ बरोबरच आहे. असं जेव्हा दिलेलं आहे तेव्हा मी पाहिल्यानंतर हे 2 त्रिकोण मी एकमेकांवरती ठेवले. बघा, ABC या त्रिकोणाने PQR हा त्रिकोण पूर्णपणे झाकला आहे. त्याच्या शिरोबिंदू बरोबर त्याचा प्रत्येक शिरोबिंदू जुळलेला आहे. बाजू बरोबर बाजू जुळलेली आहे. म्हणजे 2 आकृत्या एकरूप आहेत हे ठरवण्यासाठी काही विशिष्ट घटक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपल्याकडे एकूण 6 घटक आपल्याला त्रिकोणाचे माहिती आहेत, कोण माहित आहे, बाजू माहिती आहेत, पण 6 घटकच एकरूपता ठरवण्यासाठी पाहिजेत असं नाही. तर या त्रिकोणामधले कोणतेही 3 घटक, मग 2 बाजू असतील, एक कोण असेल, किंवा तिन्ही बाजू असतील, किंवा 2 कोण आणि 1 बाजू दिली असेल, फक्त विशिष्ट 3 घटक, काय सांगितलं मी? शब्द माझा काय आहे? विशिष्ट 3 घटक जेव्हा त्रिकोणाचे दिलेले असतात आणि तो त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाबरोबर त्याच विशिष्ट घटकांनी एकत्र जुळवला जातो, तेव्हा आपल्याला त्रिकोणाच्या एकरूपतेचा निकष मिळतो. आता या त्रिकोणात आपल्याला 3 बाजू दिलेल्या आहेत. बघा, प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजूच असतात, पण इथे काय दिलेलं आहे? तिन्ही बाजूंची मापं दिलेली आहेत की या बाजू बरोबर ही बाजू, ह्या बाजू बरोबर ही बाजू आणि या बाजू बरोबर ही बाजू. म्हणजे हे 2 त्रिकोण हे बाजूंवरून एकरूप ठरलेले आहेत. मी जर ह्याचे कोन बदलले, याच्या बाजू बदलल्या वेगवेगळ्या, तर ते एकरूप दिसत नाहीत, कारण ते तंतोतंत जुळत नाही. पण इथे दिलेलं आहे की 3 बाजूंवरून हे त्रिकोण तंतोतंत जुळतात. मग त्याची संगती सुद्धा आपल्याला
त्याचप्रमाणे लावावी लागते. मी थोडाही क्रम बदलला, ही आपल्याला बाजू आहे जुळतात आहे, पण मी थोडाही क्रम बदलला तर ते त्रिकोण एकमेकांशी जुळत नाही. म्हणजेच त्याची संगती, त्याचे तीन वेगवेगळे ज्या तीन घटकानुसार त्यांची एकरूपता ठरवली जाते, ते तीन घटक आपल्याला माहित असले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपण एकरूपतेच्या कसोट्या शिकणार आहोत. कोणत्या घटकानुसार, कोणत्या दिलेल्या मापानुसार आपल्याला त्रिकोण एकरूप ठरवले जातात. हा जो भाग आहे, यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 100% मार्क मिळवून देतात. स्कॉलरशिप साठी सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर आपण या कसोट्या जाणून घेणार आहोत, या कसोट्या आपण शिकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कोणत्या कसोट्या आहेत? तर बाकोबा कसोटी, बाबाबा कसोटी, कोबाको कसोटी, कोकोबा किंवा बाकोको कसोटी आणि काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी, यांचा अभ्यास आपण शिकणार आहोत. त्यामुळे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. आता बाकोबा, बाकोबा म्हणजेच काय? तर बाजू, कोन आणि बाजू एखाद्या त्रिकोणाचे दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोनाबरोबर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. बाजू म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो? साइड. आणि कोन म्हणजे अँगल. म्हणजेच ही कसोटी कोणती झाली? SAS कसोटी. म्हणजेच बाकोबा कसोटी, बाजू कोन बाजू कसोटी. आपण ह्याचे फक्त अर्थ समजून घेणार आहोत आणि याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. बाबाबा कसोटी म्हणजेच काय? बाजू, बाजू, बाजू. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंबरोबर तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप असतात. बाबाबा म्हणजेच साइड, साइड, साइड. म्हणजेच SSS कसोटी, इथे SAS कसोटी. कोबाको म्हणजेच कोन, बाजू, कोन. दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू. कुठलेही कोन आणि कुठलीही बाजू नाही, तर दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांनी समाविष्ट केलेल्या बाजू बरोबर असेल तेव्हा ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजेच काय आलं इथे? अँगल, साइड, अँगल. ASA कसोटी. ही झाली तिसरी कसोटी. नंतर कोकोबा कसोटी. कोन, कोन, बाजू. कोन, कोन, बाजू. म्हणजेच अँगल, अँगल आणि साइड. AAS कसोटी किंवा SAA कसोटी हे सुद्धा त्याचं नाव घेतलं जातं. आणि काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी म्हणजेच दोन काटकोन त्रिकोण जेव्हा समान मापाचे असतात किंवा त्यांच्या बाजूही समान असतात, कोण काटकोन असतो त्याला म्हणतात कर्णभुजा कसोटी. तर या कसोटीनुसार आपल्याला दिलेले दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे आपल्याला ठरवता येतं. तर आता ह्या कसोट्या आपण क्रमाने शिकणार आहोत. मी आज तुम्हाला एका कसोटीची ओळख करून देणार आहे, ती म्हणजे पाहूया कोणती कसोटी आहे ते. इथे त्रिकोण दिलेले आहेत, दोन त्रिकोण दाखवलेले आहेत. आता या दोन त्रिकोणामध्ये तुम्हीच निरीक्षण करायचंय, तुम्हाला सगळं येतंय. काय दिलेलं आहे? तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. या दोन त्रिकोणाची संगती काय दाखवलेली आहे?
तर एल एम या बाजू बरोबर कोणती बाजू आहे? बाजू AB. रेख एल एम एकरूप रेख AB. रेख एम एन, रेख एम एन एकरूप रेख BC. तिसऱ्या बाजूचं माप आपल्याला दिलेलं नाहीये, पण इथे कोन दिलेला आहे. कोन M एकरूप कोन B. म्हणजेच काय झालंय की ही एक बाजू LM आणि AB, BC ही एक बाजू आणि MN ही बाजू, आणि या दोन बाजूंनी हा समाविष्ट केलेला कोन बघा. LMN या त्रिकोणाच्या दोन बाजू, L ही एक बाजू, ही दुसरी बाजू, आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन. साइड, अँगल आणि साइड ही दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेल्या कोनाबरोबर जर एकरूप आहे तर ते दोन त्रिकोण कसे आहेत? एकरूप आहेत. मग कुठलीच कसोटी झाली? SAS कसोटी, म्हणजेच बाजू कोन बाजू. म्हणजेच कोणती कसोटी? बाकोबा कसोटी. कोणती कसोटी? बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. तुम्हाला परीक्षेला अशी आकृती दिली जाते आणि विचारलं जाईल की हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीच्या आधारे एकरूप आहेत ते ठरवा. म्हणून लक्ष द्यायचं आहे की काय दिलेलं आहे. तर LM बाजू बरोबर काय दिलेली आहे? AB ही बाजू दिलेली आहे. MN या बाजू बरोबर बाजू BC दिलेली आहे आणि दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन. तुमच्या लक्षात आलं नाही बाकोबा तरी बाजू कोन बाजू असं लिहा आणि मग लक्षात येईल बाकोबा कसोटी म्हणजेच SAS ही कसोटी. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हा प्रश्न असा विचारला जातो की याची एकास एक संगती दाखवा. या दोन त्रिकोणांची एकरूपता एकास एक संगतीने दाखवा. इथे आपण लिहिलं ह्या बाजू एकरूप आहेत. मग आपण कोण लिहू शकतो? कोन M बरोबर कोन B हा तर दिलेलाच आहे. मग आणखी काय येईल? जेव्हा मी हा त्रिकोण या त्रिकोणावर ठेवणार तेव्हा मला सांगा काय होणार आहे? कुठली बाजू हे जुळणार आहे? LM बरोबर AB. त्याच पद्धतीने लिहायचं BC बरोबर MN आणि AC बरोबर LN या बाजू. त्याच्यानंतर हा त्रिकोण मी ह्या दुसऱ्या त्रिकोणावर ठेवला तर काय होईल? तो कसा तंतोतंत जुळेल? कुठला कोन येईल? तर इथे B आणि M हा दिलेलाच आहे. मग आणखी काय होईल सांगा? C बरोबर कोणता जुळणार आहे? C बरोबर N हा कोन जुळणार आहे आणि A बरोबर L हा कोन जुळणार आहे. मग याची एकास एक संगती या पद्धतीने लिहायची. जशी बाजूंची लिहिली तशी कोणांची लिहायची, त्याचप्रमाणे शिरोबिंदूंची लिहायची. हे सगळं तुम्ही लिहिलं आणि मग त्यानुसार बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं लिहून तुम्ही 4 पैकी 4 किंवा 5 पैकी 5 मार्क मिळवू शकता. खूप सोपं आहे, खूप साधं आहे. फक्त लक्षात ठेवायचं कसोट्या अजिबात कठीण नाही. फक्त काय करायचं आहे? तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे. तर आज मी तुम्हाला घरी करायसाठी कृती देणार आहे, म्हणजे उपक्रम तुमचा तो होऊन जाईल वर्गाचा. तर तो काय तो मी तुम्हाला नंतर सांगते. तर या ज्या कसोट्या आहेत त्या आपण पुढच्या तासाला आणखीनच शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण हा एक प्रश्न सोडवूया की पुढे दिलेल्या आकृतीत त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. त्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या कोणत्या एकास एक संगतीत
त्रिकोण एकरूप होतील हे सांगा व त्रिकोणांची एकरूपता चिन्हाने दर्शवा. तर आता तुम्ही मला सांगायचं आहे, मी प्रश्न विचारणार आहे, तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. सगळे तयार आहात ना? बघूया कोणाकोणाला काय समजलेलं आहे. माझा पहिला प्रश्न आहे, त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? कोण सांगणार? हॅलो. मॅडम मी सांगू आरुष? हो सांग बाळा. त्रिकोणांची एकरूपता म्हणजे त्यांच्या तिन्ही बाजू आणि तिन्ही कोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? त्रिकोणांची एकरूपता. आता या आकृतीमध्ये तुम्हाला किती त्रिकोण दिसतात आहे? टीचर 3. 3. आणखी कोणाकोणाला 3 त्रिकोण दिसतात आहे? मला तर 2च दिसतात आहे. हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. मग तिसरा टीचर त्रिकोण 3 कुठे आहे? कोण सांगेल मला? टीचर एबीसी हा तिसरा त्रिकोण आहे. पूर्ण अख्खा ओके. मग तिन्ही त्रिकोणांची नावं सांगणार मला? हो टीचर. सांग. पहिला त्रिकोण कोणता? पहिला त्रिकोणाचं नाव एबीडी. कोणता? त्रिकोण एबीडी. अच्छा, त्रिकोण ABD. दुसरा त्रिकोण? नंतर त्रिकोण एडीसी. ADC. आणि तिसरा त्रिकोण? त्रिकोण एबीसी. व्हेरी गुड. त्रिकोण ABC हे 3 त्रिकोण आहेत. पण आता आपल्याला या 3 त्रिकोणापैकी 2 त्रिकोणांचा आपण विचार करणार आहोत. तर आता मला यांची एकास एक संगती सांगायची आहे. कोणते 2 त्रिकोण? तर त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD किंवा त्रिकोण ADB किंवा त्रिकोण ADC, कसंही नाव तुम्ही घेऊ शकता. मग ह्यातले 2 त्रिकोण आपण इथे वेगळे काढून घेऊया. कारण या 2 त्रिकोणांची ही भुजा काय आहे? सामायिक भुजा आहे. त्रिकोण ADB आणि त्रिकोण ADC हे 2 त्रिकोण इथे आहेत, पण त्यांची ही भुजा कशी आहे? सामायिक. जेव्हा त्रिकोणाची 2 त्रिकोणांची एक भुजा सामायिक असते तेव्हा ती भुजा एकरूपच असते, कारण तीच असते त्यामुळे ती एकरूपच असते. तर ही सामायिक भुजा बघा ह्या चिन्हाने इथे दाखवलेली आहे. याचा अर्थ एडी ही या 2 त्रिकोणांची सामायिक भुजा आहे. मी आता हे 2 त्रिकोण वेगळे केले. ADB, AD आणि B. आणि हा त्रिकोण कुठला झालाय? ADC. हा कर्ण AB ही बाजू आणि AC ही बाजू एकरूप आहे. BD आणि DC ह्या 2 बाजू एकरूप आहे आणि ही तर त्यांची सामायिक भुजाच आहे. सामायिक भुजा कशी असते? एकरूप असते. आता मला शिरोबिंदूंची एकास एक संगती सांगायची आहे. कोण सांगणार? या 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूतली एकास एक संगती कोण सांगते? मॅडम मी सांगू आरुष? सांग. A आणि D, बिंदू A आणि D. बिंदू A आणि बिंदू D हे बिंदू एकमेकांशी संगत आहेत? हो. बघा, बिंदू A हा झाला बिंदू A आणि हा झाला बिंदू D. हा एकास एक संगत आहे? टीचर बिंदू हा बिंदू एशी संगत आहे. A हा बिंदू कोणाशी संगत आहे? A या बिंदूशी संगत आहे. बरोबर. A एकास एक संगत बिंदू A किंवा A एकरूप A. व्हेरी गुड. त्याच्यानंतर टीचर डी बिंदू हा डी बिंदूशी संगत आहे. बरोबर. D हा D शी एकरूप आहे, म्हणजेच D हा D शी संगत आहे. व्हेरी गुड. पुढे आणि बी हा बिंदू सी ची संगत आहे. B हा बिंदू कोणाशी संगत आहे? बिंदू C बरोबर. म्हणजेच B एकरूप C. तसंच बाजूंची एकरूपता कशी दाखवता येईल आपल्याला? सांगा. बाजूंची एकरूपता कोण सांगतंय? बाजू AB बरोबर बाजू AC. मग त्याला आपण रेख म्हणूया. रेख AB एकरूप रेख
काय आहे ह्याला एकरूप कोणती बाजू आहे? AC. बरोबर, ए सी. पुढे सांगा. रेख AD बरोबर रेख AD. बरोबर, रेख एडी एकरूप रेख एडी. का म्हटलेलं आहे? तर या दोन त्रिकोणांची ही सामायिक भुजा आहे. वेगळे केल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतं. बरोबर. पुढे तिसरी बाजू कोणती? टीचर कहना है सांग. रेख बीडी रेख बीडी सामायिक हाँ। बीसी डीसी रेख. डीसी. आता ही सामायिक नाहीये बाळा. ही बीडी ही वेगळी आहे आणि डीसी ही वेगळी आहे. तर ह्या दोन बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. म्हणजे ह्यांचे शिरोबिंदू एकरूप आहेत, यांचे बाजू एकरूप आहेत आणि यांचे कोन सुद्धा दाखवलेले आहेत बघा. दिसतंय इथे तुम्हाला? कोन दोघांचा डी हा काय आहे? कोन डी बरोबर सामायिक आहे, तो 90 अंशाचा आहे. कोन ए एकरूप कोन ए. बघा, हा कोन आणि हा कोन सारखा दाखवलेला आहे, कारण हा मोठ्या त्रिकोणातून तो काय झालेला आहे? कोन दुभाजक काढलाय. कोन दुभाजकामुळे दोन्ही कोन कसे होतात? एकरूप होतात, समान मापाचे होतात. कोन बी बरोबर कोन सी. मग सर्व घटक हे काय आहेत? एका त्रिकोणाचे सर्व घटक हे दुसऱ्या त्रिकोणांशी तंतोतंत जुळतात, म्हणून हे दोन त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत. मग त्रिकोणांची एकरूपता कशी लिहिणार आपण? त्रिकोण ए डी सी एकरूप त्रिकोण ए डी बी. मग फक्त एकाच पद्धतीने लिहिता येईल का आपल्याला? तर नाही. आपल्याला आणखी ही संगती किंवा ही एकरूपता आणखी वेगळ्या पद्धतीने ए डी सी ए डी बी आपण लिहिलं. आपण असंही लिहू शकतो, त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी बी. आणखी कुठल्या पद्धतीने लिहू शकतो? या पद्धतीने पण लिहू शकतो, त्रिकोण बी डी ए एकरूप त्रिकोण सी डी ए. तर आपल्याला 3 पद्धतीने ह्यांची एकरूपता लिहिता येते. फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की ते घटक हे बरोबर येतात का? हा बी आहे तर हा बी शी एकरूप आहे, हा ए आहे तर हा ए शी एकरूप आहे, हा डी आहे तर तो डी बरोबर एकरूप आहे. म्हणजे ही संगती फक्त नीट येते का ही तुम्ही पाहायची आहे. बघा, तर त्या पद्धतीने तुम्ही लिहिलं तर काय होणार आहे? तुमचे त्रिकोण एकरूप तुम्हाला दाखवता येणार आहेत. सगळ्यांना समजलंय? अभ्यास सगळ्यांना समजलेला आहे? हो किंवा नाही? हॅलो. त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय? त्रिकोणाचे घटक एकास एक संगतीत कसे एकरूप असतात, हा भाग तुम्ही आज शिकलात. त्रिकोणांच्या कसोट्या कोणत्या आपण शिकणार आहोत ते तुम्ही पाहिलं, त्यातली एक कसोटी आपण पाहिली. आता घरच्या अभ्यासात तुम्ही काय करायचं आहे ते नीट लक्षात घ्या. घरचा अभ्यास लिहून घ्यायचा आहे तुम्ही, गृहपाठ. त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण EGF. त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण EGF हे दोन त्रिकोण हे एकरूप आहेत. मग या दोन त्रिकोण तुम्ही कार्ड पेपर वरती काढायचे आहेत. त्यात तुम्ही काय काढाल तर लक्षात घ्या, हा आहे L, M आणि N. तुम्ही M कोण आणि N कोण हे
60 अंश मापाचे काढायचे आहेत आणि ही बाजू 7 सेंटीमीटर घ्यायची आहे. काय करायचं आहे? रेख MN बरोबर 7 सेंटीमीटर, कोन M बरोबर 60 अंश आणि कोन N बरोबर 60 अंश. या मापाचा त्रिकोण काढून तुम्ही कार्ड पेपरवरती काढायचा आहे आणि दोन्ही त्रिकोण त्या मापाचे काढायचे आहेत आणि ते त्रिकोण तुम्ही कापून ठेवायचे आहेत. म्हणजे आता हे जे 2 त्रिकोण मी तुम्हाला इथे मगाशी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही या मापाने MN 7 सेंटीमीटर, कोन M 60 घ्यायचा आहे, कोन N 60 अंश घ्यायचा आहे आणि कार्ड पेपरवर काढून ते 2 त्रिकोण कापून त्याची एकास एक संगती लावायची आहे. त्याचे एकरूप घटक कोणते आहेत आणि ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील याचा विचार करायचा आहे. 2 कोनांनी समाविष्ट केलेली बाजू दिलेली आहे. तर याचा पडताळा, एकरूपतेचा पडताळा तुम्ही स्वतः कृती करून, स्वतः त्रिकोण काढून त्या पद्धतीने घ्यायचा आहे. आजचा अभ्यास आपण इथे थांबवणार आहोत. उद्या परत आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये वेगवेगळ्या कसोट्या जाणून घेण्यासाठी. तर तुम्हाला आजच्या या पाठामध्ये काय समजलं नाही, काय कन्फ्युजन आहे ते सांगायचं आहे, विचारायचं आहे. चल, कोण बोलतंय? हॅलो, भेटणार आहोत नवीन भाग शिकण्यासाठी.